नमस्कार. आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एक खास मसाला वापरून झणझणीत मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. 2 कप मटकी आहे. 4 ते 5 लोकांसाठी मिसळ बनवायची असेल तर एवढी मोड आलेली मटकी पुरेशी आहे. मोड आलेली ही मटकी स्वच्छ धुवून थोडीशी तव्यावर वाफवून घेतली की मटकीला वास येत नाही. मटकी 2 ते 3 मिनिटं तव्यावर परतून घेतली की ती शिजवण्यासाठी ठेवायची. मटकी पटकन शिजते, त्यामुळे इथे मी कुकरचा वापर केलेला नाही. कुकरशिवायच आज मी ही मटकी शिजवणार आहे. जर तुम्ही कुकर वापरणार असाल तर 2 शिट्यामध्येच मटकी छान शिजते. आता यामध्ये पुरेसं पाणी आणि पाव चमचा हळद घालून ही मटकी शिजवून घेऊयात. तर आता मटकी छान शिजलेली आहे. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी 1 कप सुक्या खोबऱ्याचे काप थोडेसे भाजून घेऊयात. अगदी जास्त भाजायची गरज नाही, थोडेसे गरम करून घ्यायचे म्हणजे ते चांगले बारीक वाटले जातात. त्याच तव्यावरती मी 1 मोठा कांदा अशा प्रकारे उभा चिरून घातलेला आहे. तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा छान लालसर रंगावरती परतला जातो. त्यामध्येच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. अर्धा इंच आलं देखील यामध्ये टाकूयात. आता इथे कांदा छान लालसर रंगावरती परतला गेलेला आहे. आता आपण तो काढून घेऊयात. 4 लाल मिरच्या देखील अशा थोड्याशा गरम करून घ्यायच्या. आता त्याच तव्यामध्ये 1 चमचा अख्खे धणे मी घेतलेले आहेत. यामुळे खूप छान चव येते मसाल्याला. धणे देखील या तव्यावरती व्यवस्थित परतून घेऊयात. आता इथे 1 बारीक चिरलेला टोमॅटो मी घेतलेला आहे. त्याचसोबत 1 मूठभर कोथिंबीर यामध्ये मी घालणार आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर देखील थोडेसे आपण परतून घेणार आहोत. टोमॅटोमधलं थोडं मॉइश्चर कमी होईपर्यंत हा परतून घेऊया. तर टोमॅटो देखील इथे छान परतला गेला आहे. आता आपले सर्व मसाले भाजून तयार आहेत. ते आपण बारीक वाटून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले घेऊन लागेल तसं पाणी घालून अशा प्रकारे हा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे. आता इथे आपला मसाला बनवून तयार आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊयात. तर इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील मी घातलेल्या आहेत. लसूण चांगला ठेचून घ्यायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची अगदी फ्रेश पानं यामध्ये घातली. आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी लाल भडक तर्री हवी असेल तर काश्मीरी लाल तिखट वापरा. ती कमी तिखट असते पण रंग मात्र अगदी लाल भडक असतो. त्यामुळे तर्रीला रंग छान येतो. आता यामध्ये आपण बनवलेला मसाला घालूयात. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून हा गरम मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. मंद आचेवर झाकण ठेवून मसाला छान असा शिजवून घेतला. तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे मसाल्याला चांगलं तेल सुटलं की मिसळ जी आहे ती छान तर्रीदार बनते. आता यामध्ये आपण शिजवलेली मटकी घालूयात. तुम्हाला मिसळ जितकी पातळ हवी असेल तितक्या प्रमाणात गरम पाणी यामध्ये घालायचं. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि झाकण ठेवून याला एक छान उकळी काढून घेऊयात. मटकी आपण आधीच शिजवून घेतल्यामुळे आता याला जास्त वेळ लागत नाही. काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता पुन्हा 1-2 मिनिटांसाठी मंद आचेवरती ही शिजत ठेवूया म्हणजे तर्री छान येते. शेवटी चव बॅलन्स करण्यासाठी गोळाचा छोटासा खडा टाकला. वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि इथे आपली ही मिसळ बनून तयार आहे.
तर्रीदार गरमागरम मिसळ कांदा, लिंबू, फरसाण आणि पावासोबत सर्व करा आणि गरमागरम एन्जॉय करा. मिसळची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर देखील करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.